मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच दिवशी परभणी के दौऱ्यावरती आहेत। महादेव जानकरांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा होते, तर संजय जाधवांसाठी उद्धव ठाकरे हे परभणीमध्ये येत आहेत। उद्धव ठाकरे यांची सुद्धा परभणीमध्ये सभा होणार आहे। त्यामुळे आजी आणि माजी दोन्ही मुख्यमंत्री आज परभणीमध्ये आहेत। परभणीमध्ये एकीकडे ठाकरेंची सभा आणि दुसरीकडे शिंदेंची सभा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर परभणीमध्ये आता थेट शिंदे ठाकरे संघर्ष आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आजच्या या परभणीमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांवरती कशी टीका करतात, काय बोलतात हे आता बघायचं। एकाच दिवशी ठाकरे आणि शिंदे परभणीमध्ये। महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची परभणीमध्ये आज सभा होते, तर तिकडे संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे परभणीत येत आहेत। आणि याविषयी अधिक बोलूयात। चेतन सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चेतन, आज परभणीच्या दौऱ्यावरती शिंदे आणि ठाकरे आपल्याला बघायला मिळत आहेत। एकाच दिवशी या दोन नेत्यांचा दौरा होतोय। परभणी हा शिवसेनेचा तसा गड राहिलेला आहे आणि त्यात आता दोन्ही नेते एकाच दिवशी आमने सामने येतात। नक्कीच गुरु, खरं तर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या 100% जिंकणाऱ्या जागा आहेत त्यातली सगळ्यात पहिली जागा म्हणजे परभणी म्हटलं जातं। संजय बंडू जाधव हे परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। शिवसेनेमध्ये ज्यावेळी फूट पडली, शिवसेनेमध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्यावेळी संजय जाधव यांनी आपलं समर्थन हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने दिलं आणि ते अजून देखील ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहे। म्हणून एकनिष्ठ आणि इमानदार खासदार अशी त्यांची परभणी जिल्ह्यात ओळख आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेची ही जागा आहे परभणी लोकसभा मतदारसंघातली ही विजयी अशी जागा मानली जाते। त्याचबरोबर संजय जाधव यांच्यात थेट आव्हान हे महादेव जानकर यांना असेल। महादेव जानकर हे रासपचे उमेदवार आहे आणि महायुतीने त्यांना ही उमेदवारी दिली आहे। बारामतीत कुठेतरी अजित पवार यांच्या पत्नींना मदत व्हावी यासाठी कुठेतरी ही केलेली ॲडजस्टमेंट असा आरोप देखील या महादेव जानकरांवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरं तर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी महादेव जानकरांच्या बाजूनी ताकद लावली असली तरी संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे प्रमुख नेते आज परभणीत ठाण मांडून राहणार आहेत। परभणीत आज भव्य अशी सभा देखील घेणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की स्पष्ट होईल की महादेव जानकर की संजय जाधव हे परभणीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवत आहेत।